राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवतोय, म्हणजे एक सिरीज बनवतोय की कुठल्या मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार निवडून येऊ शकतो. त्याच्यापैकी मनसेची ही यादी आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे बॅनर लागले, सगळीकडे प्रचार सुरू आहे की यावेळेला मनसेचं वारं फिरलंय. त्याच्यामध्ये आणखी एक मतदारसंघ मी ऍड करतो. आपण एक मयुरेश वांजळे यांच्यावरती एक व्हिडिओ केलाय, तो जाऊन तुम्ही नक्की बघा. आणखी एक ह्याच्यामध्ये ऍड करतो ठाण्याचा मतदारसंघ. ठाणे म्हणजे अविनाश जाधव. राजसाहेबांच्या प्रत्येक सभेमध्ये अविनाश जाधवचा उल्लेख झालेला आहे, त्यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. त्यापैकी ठाण्यामध्ये अविनाश जाधव मनसेकडून 100% विजयी होतील, कारण त्यांनी तिथं फक्त 5 वर्ष नाही तर गेल्या 10 वर्षापासून तिथं काम केलेलं आहे. आणि विद्यमान आमदार ठाण्याचे जे आहेत ते पत्रकारांना पण जास्त माहिती नाही कोण आहेत ते, आणि बाकीचे तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांनाही माहिती नाही, कारण ते आमदार 5 वर्षामध्ये निवडून गेल्यानंतर परत ते कधी कोणाला दिसलेच नाहीत. त्याच्यामुळे ठाण्याची ही जागा मनसेचे अविनाश जाधव नक्की जिंकून येतील. जय शिवराज, जय मल्हार.